नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूजे या मराठी चॅनलवर. इंस्टावरती माझं उमेश जाधव नावाने पेज आहे आणि यूट्यूबवरती यूजे व्लॉग या नावाने माझं पेज आहे. तर मी आज एक नव्या टॉपिकवर तुम्हाला एक विषय घेऊन आलो आहे. हे मागं जे दिसतंय ना, तर याला म्हणतात वखार. तर वखारचा वापर कायसाठी होतो ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार असते. वखार म्हणजे आपल्या शेतातील माल, गहू असेल, तांदूळ असेल, कांदे असेल किंवा कुठलाही माल साठवण्यासाठी आपण बांधलेलं एक सुरक्षित ठिकाण म्हणजे वखार. तर वखारीचा वापर आपण बघितलं तर जास्त करून आता होत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी वखार आपण रस्त्याने चालताना कुठे पाहिला तर हे वखार आहे ना अशा पडल्या बिडल्याला दिसतात, कारण त्याचा आता जास्त वापर होत नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आता आहे ना शेती ही जरा कमी प्रमाणात केली जाते असं आमच्या भागात आहे असं दिसतंय. पण तरी आमच्या इथे ही वखार आहे आणि याचा वापर आम्ही कशासाठी करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल आणि वखार कशा पद्धतीने हवी याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण वखारीच्या आतमध्ये जाऊया. तर आपण आता वखारीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे ना सरमाड म्हणजे जी बाजरी असते ना, ती बाजरी कापल्यानंतर राहिलेलं जे भाग असतो ना त्याला आपण सरमाड म्हणतो. आता तुमच्या इथे काय म्हणतात माहित नाही. तर जे कापलेलं सरमाड असतं ना त्याच्या पेंड्या बांधलेल्या होत्या आणि त्या पेंड्या बांधल्यानंतर काय केलेलं आहे आपण, ज्या वेळेस आम्हाला वखार करायची होती तर आम्ही आहे ना असे लाकडाचे जे बांबू आहेत मोठे मोठे घेतले, त्याच्यावरती पसरवलं आणि जे सरमाड आहे त्याच्यावर अलगद पसरवलं आणि त्याला असं कात्याच्या साह्याने बांधलं. तर ही वखार तुम्ही पाहू शकता 30 फूट लांब आणि एक 5 फूट रुंद ही वखार आहे. तर आता ही वखार बघू शकता की पूर्ण असे, आता इथं वखारीत काही नाही, आम्ही कांदे साठवलेले होते तर ही कांदे साठवण्यासाठी बनवलेली वखार आहे. आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे. कांदे एप्रिल ते मे महिन्यात निघतात, त्यावेळेस आम्ही या ठिकाणी कांदे साठवत असतो. तर कांदे साठवण्यासाठी बनवलेली वखार आहे. वखार आपण धान्य साठवण्यासाठी सुद्धा करू शकतो, गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी. पण कांदे साठवण्यासाठी ह्या पद्धतीची वखार बनवली जाते. आता ही सरमाडाच्या साहाय्याने का बनवली जाते तर ह्यामध्ये ना हवा पास होते, त्यामुळं आपण आहे ना हे सरमाड्याच्या साहाय्याने केलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण कांदे साठवणूक करतो, हे पाहू शकता आम्ही आता कांदे साठवले होते, आता थोडेफार कांदे राहिलेले आहेत, ते घरगुती कांद्यासाठी ठेवलेले आहेत आम्ही. आता हे कांद्याला हवा आली पाहिजे, हवा खिळती राहिली पाहिजे, त्यामुळे आपण याचा वापर करतो. काही ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर जाळी सुद्धा लावतात, ते पण योग्य आहे. पण हे कसं आम्ही घरच्या घरी करतो त्यामुळे हे सरमाड वापरलेलं आहे. आणि हे पाहिलं असेल तर हे कौलाच्या साह्याने का केले जातं, पत्रे वगैरे का लावत नाही तर कौलच्या साह्याने का वापरतात, कारण एप्रिल, मे, जून आपण जे कांदे काढतो तर साधारणतः एप्रिल महिन्यात काढतो आणि त्यानंतर आपण साठवणी करतो. तर ह्या कौलाच्या साह्याने काय होतं माहिती का, कौल हे जास्त ना गरम होत नाही, थंड राहतं. म्हणजे उन्हाळा असेल तरी कौल तुम्ही पाहा, जेवढं पत्र्याच्या घरात गरम होते तेवढ्या कौलाच्या घरात गरम होत नाही. कारण कौलामुळे ना गरम हवा येत नाही किंवा गरम तापमान येत नाही, त्यामुळे कौले वापरल्यानंतर खालचं वातावरण आहे ना मेंटेन राहतं. त्यामुळे आपण कौले वापरतात. खाली लावणं असं, ह्याच्या खाली माती आहे, भुई आहे, त्यामुळे कांदे पसरवताना त्याच्या खाली कधीही माती टाकायची नाही. हे जे असतं ना, हे थोडं थोडं जे काठ्या वगैरे असतात, टणटणी असतात, ते त्याच्या खाली पसरवायच्या. कारण कांदा जर खाली लागला तर तो खालून सडू शकतो, त्यामुळे त्याच्यावरती टणटणी किंवा कुठलाही झाडपाला आपण त्यावरती हात राहायचा. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती थायमीठ कायसाठी टाकायचं की किडे मोकोडे की त्या ठिकाणी येऊ नये, कांद्यावरती बसू नये, त्यामुळे त्या ठिकाणी आपण थायमीठ वगैरे टाकतो. आता आपला महिना डिसेंबर चालू आहे, तर एप्रिल मे महिन्यात आपण हे याच्या वखारीत कांदे टाकू शकतो. साधारणतः कधी कधी कांद्याला जर बाजारभाव चांगला असेल तर जास्त कांदे येऊन पण आपण साठवू शकत नाही. पण साधारणतः मला असं वाटतं की कांद्याला जास्तीत जास्त कधी बाजारभाव भेटतच नाही, त्यामुळे आम्हाला दरवर्षी याच्यात कांदे साठवावेच लागतात. त्यामुळे ही वखार आमच्याकडे अजून सुद्धा आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता की वखार नसल्यामुळे लोक आहे ना मग कांदे काढल्यानंतर लगेच विकतात, कारण बाजारभाव नाही, ते साठवल्यानंतर खराब होऊ शकतात. खराब न होण्यासाठी ही वखारीचं नियोजन केलेलं आहे. तरी सुद्धा याच्यात थोडेफार कांदे खराब होतातच, असं नाही की सगळेच कांदे चांगले होतात. कारण जर 100 पिशव्या याच्यात कांदा टाकला असेल तर 80 पिशव्याच राहतो, 20 पिशव्या कमी भरतात. खराब होण्याचं कारण काय की तुम्हाला सांगतो. आता हा जो कांदा आहे,
खराब म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कांदा टाकतो ओला असतो, ओला ते 100 पिशव्या बसू शकतात, पण ज्यावेळेस वखरीत कांदा टाकला 2-3 महिन्यानंतर आपण जर काढला, ते जे कांद्याचं साल आहे ना, साल हे निघत राहतं. म्हणजे एक वरचं साल आहे ना, कांदा आहे ना वाळतं थोडा, त्यामुळे ॲटोमॅटिक कांदा आहे ना 100 पिशव्याच्या ठिकाणी 80 पिशव्यात आज भरतो. त्यामुळे ना कांदा टाकल्यानंतर असं नाही की 100 पिशव्या टाकला 100च्या 100 आपल्याला मिळणार आहे, तो कमी होतो. हे साल बघा, कांदा बारीक होतो, कारण काढल्यानंतर कांदा आहे ना पूर्णपैकी असा कसा बनतो, वल्ला कांदा असतो, नंतर सुकतो. पण खायला म्हटलं तर ना असा मुरलेला कांदाच चांगला, आणि बाजारभाव नसेल तर कांदे साठवाच लागतात. त्यामुळे असं आमच्या वखारीचं नियोजन आहे. तर हा माझा वखारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, की बऱ्याच जणांना ही माहिती आहे असेल सुद्धा, पण बऱ्याच जणांना ही माहिती नाही सुद्धा माहिती. त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आले, की वखार कांदे साठवण्यासाठी केली जाते. कारण तुम्हाला वाटतं 12 महिने कांद्याचं पीक येत नाही मार्केटला, कांदे तुम्ही पाहता की कांदे आहेत मार्केटला, कांदे आहेत, पण हे साठवणूक करून विकलेले कांदे आहेत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, बाजार नसला तरी हे कांदे विकावंच लागतात 5-6 महिन्यांनी, कारण जास्त दिवस कांदा ठेवू शकत नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 महिने कांदा राहू शकतो, नंतर तो ऑटोमॅटिकली म्हणजे साल निघून बारीक होतो, सडतो, आणि एक कांदा सडला की सगळे कांदे हळूहळू सडू लागतात. त्यामुळं आमची ही वखार आता थोडी वाटतेत ते सुकलेलं आहे. पण ज्यावेळेस आम्हाला कांदे टाकायचेत ना, हे परत जे बनवले ना आम्ही साईडचं सरमाडाचं, ते आम्हाला परत बनवावं लागणार आहे. तर हा आमच्या वखारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टा पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल तर त्याला फॉलो करा, आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेत राहीन.